मध्ये ही तिसरी लढाई राहिली आहे. टॉस जिंकला गेला देसाई टीमला आणि परत एकदा वाकलन टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. दोन ऑफिशियल पंचांच्या खरं तर पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना तुम्हाला पाहायला मिळते दोन ऑफिशियल पंच आणि वाकलन संघ विनंती आहे की आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगे पाठवायची. आणि दोन्ही संघ विनंती आहे की आपला 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. जरी 11 असेल तर 11व्या खेळाडूला पाठवा थोडा वेळ, कारण का त्याची बॅटिंग येण्यासाठी थोडा वेळच लागतोय. सहकार्य करा. आणि खरी तर ही स्पर्धा अगदी ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती ही कव्हरेज केले गेले, त्यांचंही खरं तर आपण हार्दिक स्वागत करूया. सचिन आणि हनुमान स्ट्रायकर एंडला सचिन आणि नॉन स्ट्रायकर एंडला हनुमान. खरं तर ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते स्वर्गीय गोटीराम पुंडलिक म्हात्रे यांच्या स्मरणार्थ खरं तरी स्मृती चषकाचं आयोजन पाहायला मिळतोय. स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान जय भोले म्हात्रेपाडा आयोजित ही स्पर्धा पाहायला मिळते. खरं तर काकांचं हे द्वितीय पुण्यस्मरण सोहळा पाहिला 25 जानेवारीला आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी खरं तर ही स्पर्धा तुम्हाला म्हात्रेपाडा नगरीमध्ये पोहोचताना पाहायला मिळते. सलामी जोडी अगदी मैदानाच्या आतमध्ये सचिन आणि हनुमान आणि गोलंदाज साई म्हात्रे देसाई टीम कडनं पहिलं ट्रम्प कार्ड वापरलं जाईल. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा करून जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मी लहू फडके आपल्या या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत करतोय. काही क्षणामध्ये खरं तर सामन्याला सुरुवात केली जाईल. दोन सलामीर मैदानाच्या आतमध्ये अगदी त्यांना घेराव करण्यासाठी देसाई टीमच्या 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणि पहिलं ट्रम्प कार्ड अगदी देसाई टीम कडनं साई म्हात्रे, एक टेनिस क्रिकेटचं फार मोठं नाव. इथे मात्र सामन्याला सुरुवात केली जाईल. 3, 2, 1 लेट्स प्ले. गेम स्टार्ट. फर्स्ट बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला. ब्लाइंड स्ट्रोक होता. डॉट चेंडू आलाय. गुडगा जरूर वाकवला होता सचिननं, मात्र बॅटच्या राडामध्ये चेंडू आला नाहीये. 0 धावसंख्या या पहिल्या चेंडूवरती. धाव्यांचा श्रीगणेशा होण्याकरता अजूनही वाट पाहावी लागेल वाकलन टीमला. वाकलन टीम म्हटलं तर फार टेनिस क्रिकेट जगतामधलं मोठं नाव आणि सध्याच्या घडीला ISPL मध्ये खेळणारा वाकलनचा ढाण्या वाघ म्हणजे केतन म्हात्रे, त्यालाही खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडनं. आडव्या बॅटने कॅचची संधी आहे परंतु कॅच पर्यंत पोहोचू शकत नाहीये. झेल मात्र इथे भूमीला दान होते. साई म्हात्रेने मात्र थोडासा प्रयत्न जरूर केला. शॉर्ट मिड विकेटला धावत जरूर गेले परंतु झेल पर्यंत पोहोचू शकला नाहीये. आणि दुसऱ्या चेंडूवरती इथे मात्र धाव्यांचा श्रीगणेशा करतोय फलंदाज सचिन. आता मात्र स्ट्रायकर एंडला तुम्हाला हनुमान पाहायला मिळेल. सामना 4 षटकांचा पहिलं षटक आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर 2च खेळाडू अगदी 38 सर्कलच्या बाहेर आणि त्या क्षेत्ररक्षणाच्या पाबंदीचा फायदा फलंदाज सातत्याने घेत असतात. फटका भरपूर चांगला स्टेट डाऊन द ग्राउंड अगदी सीमा रेषेला लगत. लॉंग ऑनच्या रिझनला रनआउटचा खतरा आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फर्स्ट विकेट डाऊन. सचिनला परतावं लागेल. दुसऱ्या धावेकरिता घेतलेली रिक्स आता मात्र फलंदाज धावबादच्या स्वरूपात बाद. सचिन यांचे बंधू खरं तर आता नितीन आलेत मैदानात. एक बंधू बाद झाला त्याच्यानंतर त्याच्या जागी नवीन. नेक्स्ट बॉल अगली पेशकश कॅचची संधी. हो इथे काय घडलं गेलंय. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये जेल ड्रॉप झालाय. हनुमानला जीवनदान जरूर पाहायला मिळतोय. मागच्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात विकेट. बॅक टू बॅक दुसराही झटका देण्यास खरं इथे तयार होता साईश म्हात्रे गोलंदाज, परंतु ऍज अ कॅप्टन तिथे मात्र झेल सोडलाय मिड ऑफला. जीवनदान मिळाले अगदी फलंदाज हनुमानला. धावपलकावरती 1 गडी बाद 3. नेक्स्ट बॉल बॅटची एज परतावा लागेल नितीनला.
0 या धावसंख्येवरती. 1 मोर विकेट डाऊन. नवीन फलंदाज जर्सी नंबर 10 जितेंद्र. अगदी ठाणे आणि रायगड मध्ये ज्याचा बोलबाला राहिला, एक चांगले मृदुंग वादक आणि तबला वादक म्हणून खरं तर ज्यांची ख्याती राहिली, ते असं जितेंद्र आता जयेंद्र मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगला स्लॉट मध्ये जरूर होता, परंतु एका टप्प्यानं अगदी लॉंग ऑनच्या रिजन मध्ये चेंडूला अडवलं. एका धावेनं फलंदाज जयेंद्रनं श्रीगणेशा केल्या आपल्या डावाचा सांघिक कोट्यामध्ये 4 धावा आणि 2 गडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. टीम संगीत अगदी छत्रपती शिवरायांना मानवंदना देणार हा संगीत तुम्ही ऐकलं गेलं आणि त्यांचा इतिहासाचा उल्लेख खरं तर या गाण्यामधनं जरूर ऐकला गेलात. कारण का छत्रपती शिवाजी महाराजांचं गनिमी काव्याचा अभ्यास जर तुम्ही व्यवस्थित केला तर तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर तो उपयोगी येतोय. आणि आजवर परदेशामध्ये खरं तर हा गनिमी काव्य चांगल्या पद्धतीने आखला जातोय, परंतु आपल्या भारताचं दुर्दैव आहे की त्यांच्या गनिमी काव्याचा फायदा खरं तर आपले राजकीय नेते आपल्याला मिळून देत नाही. फक्त त्यांच्या स्वार्थासाठी मात्र या गनिमी काव्याचा फायदा ते घेतात. नेक्स्ट बॉलर अगदी गोलंदाज देसाई टीम कडनं नितीन पाटील आले. देसाई टीम म्हटलं तर अगदी सुखदेव काका जरूर ते घर बसल्या ह्या क्रिकेटचा आनंद घेतात, त्यांचे आपण वेलकम करूया. नेक्स्ट बॉल. पहिला चेंडू स्लॉट मध्ये पदतालिकेचा उपयोग. मिस टायमिंग आहे. ओहो व्हॉट अ कॅच. 1 मोर विकेट डाऊन. जयेंद्रला परतावं लागेल. धक्का क्रमांक 4 फलंदाज तंबूच्या आश्रयाला. झटका लागलाय खरं तर वाकलेन टीमला. फलंदाज जयेंद्र हा बाद झाला आणि नवीन फलंदाज किरण मैदानाच्या आतमध्ये. अगदी गोलंदाजीचा एंड बदलला गेलात आणि तिकडच्या त्या पलीकडच्या बाजूला जर का फलंदाजाचा सध्याच्या घडीला आपण विचार केला तर कदाचित गर्दन काल होईल, कारण का हवेमध्ये त्या पलीकडच्या बाजूला तुम्ही चेंडू फेकू शकत नाहीये. हवा समोरच्या दिशेने. अगदी तुम्ही आता सध्याच्या घडीला विचार केला तर ऑफस्टिकला तुम्ही चेंडू ढकला, तुम्हाला चांगला फटका लगेच पाहायला मिळेल, परंतु ऑन साइडला सध्या धोका आहे. डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला, परंतु चेंडू डॉट आलाय. अगदी दुविधा निर्माण झाली मी म्हणेल वाकले टीमच्या डगआउटमध्ये, कारण धाव पलकावरती आतापर्यंत फक्त 4 आल्यात आणि 3 गडी बाद झाले. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज नितीन पाटील. पहिलं षटक हे फार चांगलं राहिलं गेलं, कारण का 4 धावा आणि 1 विकेट आणि 1 रनआउटची विकेट. फुल टॉस होता. सरळ बॅटने चेंडूला ढकललं गेलं वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. चांगली फिल्डिंग, दर्जेदार फिल्डिंग राहिली गेले, परंतु 2 धावा. 2 धावेच्या मदतीने किरणनं स्वतःचं खातं उघडलं गेलंय. सांघिक कोट्यामध्ये धावपलिकावरती 3 गडी बाद, 7 धावसंख्या. लोअर फुल टॉस होता. अगदी थोडंसं गॅप शोधण्याचा प्रयत्न जरूर राहिला फलंदाज किरण या फलंदाजाकडनं, परंतु लॉंग ऑफला असलेल्या क्षेत्ररक्षकानं चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं गेलं. नेक्स्ट बॉल. पदतालिकेचा उपयोग, परंतु चेंडू डॉट आलाय.
कही पे निगाह आहे, कही पे निशाणा राहिला गेला या फलंदाजाचा या चेंडूकरिता. कारण का ज्या पद्धतीनं स्थान घेतला गेलाय, 2 पावलं पुढे गेला फलंदाज, तरी सुद्धा चेंडू त्यांच्या बॅटच्या रडारमध्ये आला नाहीये. फिरकीचा जादूगर गोलंदाज नितीन पाटील तुम्हाला गोलंदाजीच्या बोल्यावरती पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल अगदी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला, परंतु बॅटच्या आतली कडा लागली गेली आहे. एकच धाव पाहायला मिळतोय. सिंगलच्या मदतीनं धावा धावफलकावरती 7 लागल्या गेल्यात. 7 धावा झाल्यात. नेक्स्ट बॉल फ्रंट फुटला आलेत, डीप पॉइंटला चेंडूला ढकलले गेले. इथे मात्र खराब फिल्डिंग ऍज अ कॅप्टन वन्स अगेन. वारंवार इथे मात्र संघनायकाकडनं देसाईच्या टीम कडनं ही खराब क्षेत्ररक्षण चौकार. सामना तुम्हाला पाहायला मिळेल नारिवली विपक्ष मानपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टन्स आपण तयार राहायचंय. इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस केला जाईल. नारिवली विपक्ष मानपाडा असा हा पुढचा सामना पाहायला मिळेल. चालू सामना तुम्हाला पाहायला मिळतोय देसाई विपक्ष वाकलन. यंदाच्या हंगामामध्ये खरं तर आपण पाहिलं केलं खरं तर डोंबिवलीकरांचं हे चांगलं यश तुम्हाला पाहायला मिळेल. श्रेयस गुरव यांची मुंबई रणजी संघात निवड झाल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक हार्दिक आभार. आणि या आणि त्यांचे प्रशिक्षक राजेंद्र धोत्रे यांच्याकडनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आल्यात आणि आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. फर्स्ट बॉल अगदी चेंडू डॉट आलाय. दिलीप पाटील आलेत गोलंदाजीच्या बोल्यावरती. स्ट्रायकर एंड फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील किरण होते. पहिला चेंडू डॉट आलाय. धावा धावफलकावरती आतापर्यंत 11 राहिले गेलेत. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल का? फटका चांगला स्लॉट मध्ये आलाय. हो चेंडू आवाक्याच्या बाहेर. इट्स अ मॅक्सिमम 6 धावा. देखणे फटके आतापर्यंत लावले गेलेत. पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल गोलंदाज दिलीप पाटील तयार. आडव्या बॅटने शॉट अन पुल करण्याचा, परंतु शॉट फाईन लेगला खेळाडू आहे. एकच धाव पाहायला मिळतोय. हवा तसा बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाहीये फलंदाज किरणच्या. जर का बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आला असता तर डेफिनेटली स्क्वेअर लेगच्या दिशेला तुम्हाला अजून एक चांगला फटका पाहायला मिळाला असता. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड 22 वरती पोहोचला गेलाय. नेक्स्ट बॉल गोलंदाज दिलीप. यॉर्करचा मारा दाखवला गेलाय. बॅकअप द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग राहिली गेली आणि नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज किरणला रनआउटच्या स्वरूपात परतावं लागेल.
नवीन फलंदाज संजय भोईर. अगदी क्रिस गेलचा जर्सी नंबर परिधान केलेला हा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. 333. नेक्स्ट बॉल. हवाई सफर दाखवला गेला या चेंडूला. साई भरपूर पुढे निघून गेले होते आणि चेंडू मात्र जमीला दान झालाय. 2 धावा पाहायला मिळतील. फलंदाज स्ट्रायकर एंडला अगदी तुम्ही पाहिलं गेलं तर हनुमान होत आहे आणि या दोनच्या मदतीने धावपलकावरती लागल्या गेल्यात. 24 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. स्टॉगरच्या षटकाचा अजूनही खेळ बाकी आहे. धावा ज्या पद्धतीने बनवायला हवे होतं वाकलन टीमने सुरुवात जरूर चांगली राहिली गेली, परंतु मधला काल खरं तर थोडासा खराब राहिला कारण आता विकेटचं पतन होत राहिलं. अगदी आतापर्यंत 4 आसऱ्याला धावपलकावरती 24 लागल्या गेल्यात. यंदाचा हंगाम अगदी पाहिलं गेलं तर या दोन्ही टीमसाठी 2 वेळा आमने सामने लढाई झाली आहे, परंतु त्याच्यामध्ये दोन्ही वेळा देसाई टीमने बाजी मारली गेली. 2-0 खरं तर देसाई संघ पुढे राहिला गेलाय. यंदाच्या हंगामामध्ये ही तिसरी लढाई. या लढाईमध्ये खरं तर वाकलन टीमने टॉस ही गमावला गेला आणि त्यांच्या मनासारखं राहिलं गेलं की बॅटिंग आम्ही पहिल्यांदा करतोय आणि त्यांना बॅटिंग मिळाली, परंतु पहिल्याच षटकामध्ये डाव थोडासा रखडताना पाहायला मिळाला. अवघ्या 4 धावा बरसल्या गेल्यात. 1 रनआउट आणि 1 विकेट. अगदी 2 विकेट पहिल्याच षटकामध्ये गमावले गेलेत. तदनंतर संघ थोडासा बॅकफुटवरती राहिला गेला. दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्या, परंतु तिथेही 1 विकेट गमावावी लागली. तिसरं षटक थोडंफार चांगलं राहिलं गेले कारण का इथे 1 चौकार 1 षटकार पाहायला मिळाले. 13 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात आणि 1 फलंदाज रनआउटच्या माध्यमातून. एकूण धावा धावपलकावरती 24. 24 लॉस ऑफ 4 विकेट. स्ट्रायकर एंडला संजय भोईर आणि गोलंदाज किसन. पहिला चेंडू सबमरीनची सफर दाखवली गेले. चेंडूला उचली दिली नाहीये. ॲज अ कॅप्टन ॲज अ लीडर गोलंदाजीच्या बोल्यावरती शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, शेवटची भैरवी ज्या पद्धतीने म्हटली जाते असा गोलंदाज किसन. इथे हाही चेंडू चांगला आहे. क्या बात आहे. नटराज स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला फलंदाज संजय भोईर कडनं, परंतु हा चेंडू मिडल आणि लेग वरनं चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. चेंडू क्रमांक 2 या षटकातील हाही डॉट आलाय. धावा अजूनही स्थिर राहिल्या गेल्या. 24 धावा धावपलकावरती. विकेट्स मायने ठेवत नाही या मॅच मध्ये. धावा फार इम्पॉर्टंट असतील कारण का देसाई संघाला परस करायचं असेल तर धावा व्हायलाच हव्या. अजून एक चेंडू डॉट. यॉर्करचा मारा दाखवला गेलाय आणि इथे मात्र फलंदाजाच्या जणू काही पायामध्ये बेड्या ठोकलाय की काय अशा पद्धतीनं फलंदाजांना स्टँड अँड डिस्पॅच अगदी जागेवरती उभे ठेवले गेले. सॉफ्ट हँडली चेंडूला मात्र ढकलले गेले. डी पेक्षा कव्हरच्या रिजनला खेळाडू आहे फक्त 1च धाव कारण स्ट्रायकर एंडला तुम्हाला सलामीवर हनुमान पाहायला मिळेल. चौथ्या चेंडूवरती सिंगल मिळवली गेली. 25 धावा धावपलकावरती. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 33 धावा बनल्या गेल्या होत्या आणि या मॅच मध्ये अजून एकदा लो स्कोरिंग मॅच. फ्रंटफुटचा उपयोग, लोअर फुलटॉस चेंडू काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये थोडीशी खराब फिल्डिंग, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. 2 धावा पाहायला मिळतील. 27 धावा धावपलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक. गोलंदाज किसन मात्र स्वतः संघ नायक गोलंदाजीला तयार. फ्रंटफुटचा उपयोग आणि हाही चेंडू डॉट राहिलाय. काय सुरेख गोलंदाजी या अंतिमच्या षटकामध्ये गोलंदाज किसन मात्र करून दाखवले गेले. धावा धावपलकावरती 27 लागल्या गेल्यात आणि 28 धाव्यांचं लक्ष्य सेकंड सत्रामध्ये असेल ते म्हणजे देसाई टीम करिता.
धावफलकावरती बनवले गेले 27 आणि 28 धावांचं हे मापक असं आव्हान तुम्हाला पाहायला मिळेल. आणि बॅटिंग साठी देसाई टीम कडनं सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये साई मात्रे आणि त्याच्या जोडीला जितू पाटील. गोलंदाज वाकलन टीम कडनं कमलाकर का? येस, नंबर 1 गोलंदाज आहे वाकलन टीम कडनं. जीत भोईर यांचे खरं तर बंधू आहेत कमलाकर भोईर. गोलंदाजीच्या बोल्यावरती पहिलं ट्रम्प कार्ड इथे मात्र वापरलं जातोय वाकलन टीम कडनं. यंदाच्या हंगामामध्ये 2-0 ने पुढे सरकला गेला देसाई टीम, परंतु या मॅच मध्ये पलटवार केला जाईल का वाकलन टीम कडनं? लक्ष आहे 28 धावा वाचवण्याकरिता वाकलन टीमचा पहिला ट्रम्प कार्ड कमलाकर भोईर. गोलंदाजीच्या बोल्यावरती आणि स्ट्रायकर एंडला साई मात्र एक विस्फोटक फलंदाज देसाई टीम कडनं. 28 धावांचा पाडलेला सुरुवात. पहिला चेंडू आणि तिथे मात्र कव्हरच्या रिजनला चेंडूला अडवलं गेलंय 38 सर्कलच्या आतमध्ये. आणि पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा लेट कटचा फटका भरपूर चांगला दाखवण्याचा प्रयत्न राहिला, परंतु गॅप मिळाला नाहीये साई मात्रेला. सिंगल न इथे मात्र समाधान मानावं लागलं. नेक्स्ट बॉल सॉफ्ट हँडलनी पुश केला, कॅचची संधी लॉंग ऑनच्या रिजनला आणि तिथे मात्र झेल टिपला जातो नितीनच्या माध्यमातून. ऍज अ कॅप्टन वाकलन टीम कडनं पहिला झटका लागलाय देसाई टीमला. जितू पाटील बॅक टू द पवेलियन. धावा लो स्कोरिंग जरूर पाहायला मिळतो, परंतु काटेकी टक्कर या मॅच मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. कारण का दोन बलाढ्य संघ आजवर जरूर त्यांनी एकामेकाची ताकद ओळखली गेली. अगदी त्यांचे उणे धुणे दोघांनाही माहीत राहिलेत. आणि अशा परिस्थितीमध्ये कमलाकर भोईरनं आपला जलवा दाखवला गेलाय आणि त्याला चांगली साथ ऍज अ कॅप्टन नितीनने दिले गेले. चांगला झेल टिपला गेलाय. फलंदाज जितू पाटीलला 0 वरती परतावला गेलाय. 1 धाव 1 गडी बाद. नवीन फलंदाज बलिराम पाटील आले तिसऱ्या क्रमांकावरती. डाव्या हाताचा फलंदाज आणि गोलंदाज कमलाकर भोईरसाठी थोडासा प्रश्नचिन्ह निर्माण असेल, कारण का पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि समोर डाव्या हाताचा एक फलंदाज. आता मात्र गोलंदाजीची कस तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल रनआउटची संधी डायरेक्ट हिट असायला हवं, परंतु जयेंद्रनं मी म्हणेल फेकी थोडीशी स्लो गतीची दाखवली गेली आहे. कव्हरच्या रिजनला 38 सर्कल मध्ये एक तुम्हाला मुस्तैद खेळाडू असायला गरजेचं असतं, परंतु इथे तसं घडलं नाहीये. जयेंद्र हाही भरपूर चांगला खेळाडू आहे, परंतु सध्याच्या घडीला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण राहिलं गेलं आणि फलंदाज बलिराम पाटीलचं इथं खातं उघडलं गेलं. एका धावेनं सांघिक कोट्यामध्ये 2 धावा. 28चं टार्गेट 2 धावा आतापर्यंत बनले गेले. नेक्स्ट बॉल यॉर्करची सफर जरूर दाखवण्याचा प्रयत्न राहिलाय, परंतु पंचांचा इशारा इट्स वाईट. भरकटलेली लाईन वेग भरपूर जास्त होता या चेंडू करिता, परंतु लाईन वरती नियंत्रण ठेवू शकलं नाहीये. परंतु या एंडनं फलंदाजांना बॅटिंग करणं सोपं जाईल, कारण का आडव्या बॅटनं भरपूर मोठे गॅप पाहायला मिळतात. ब्लाइंड स्ट्रोक राहिला गेलाय. अगदी चेंडूची लाईन आणि दिशाही पाहिली नाही ती गेली. अगदी मी म्हटल्याप्रमाणे ऑन साइडला खेळण्याचा थोडासा मोह केला फलंदाजांना, परंतु हा चेंडू डॉट आलाय. दोन्ही खेळाडूंकडनं भरपूर चांगलं क्रिकेट आतापर्यंत राहिले गेले, परंतु यंदाचा हंगाम देसाई टीम साठी भरपूर चांगले आहे.
आतापर्यंत या टीमला 2 वेळा परास्त केलं. ही तिसरी लढाई आहे आणि काटेकी टक्कर, चेंडू लेट कॅट डीप पॉइंटला नजाकत बरा स्ट्रोक पाहायला मिळालाय. चौकार. आलाय. चौकाराच्या मदतीनं धावपलकावरती 7 लागल्या गेल्यात. नेक्स्ट बॉल. गोलंदाज तयार. तुम्हाला कमलाकर भोईर पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडला सलामीवर साई मात्रे ज्यानं चौकार दाखवलाय. आडव्या बॅट आय थिंक एज होती की काय, परंतु सेलिब्रेशन तसं होत नाही. म्हणजे इथे एज लागली नव्हती गेली. डॉट चेंडू आलाय. अंतिमचा चेंडू डॉट राहिला गेला. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त. 1 गडी बाद. धावपलकावरती 7. आणि पुढील सामना तुम्हाला पाहायला मिळेल नारिवली विपक्ष मानपाडा. नारिवली विपक्ष मानपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टन्स विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती 7. 18 चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि 21 धावेची गरज आहे. परंतु जमेची बाजू मी म्हणेल देसाई टीम साठी चांगली राहिली गेली. तरी इथे साई मात्रेच्या बॅटने एक चौकार पाहायला मिळाला आणि तो फलंदाज अजूनही शाबूत आहे. परंतु वाकलन टीम जरूर इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. पहिलं षटक कमलाकर भोईरचं चांगलं राहिले गेलंय. नेक्स्ट गोलंदाज. पुढील गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल हनुमान दादा. बॉलरचं नाव प्रतीक भोईर. प्रतीक भोईर आलेत. सेकंड स्पेल मध्ये, सेकंड ओव्हर मध्ये तुम्हाला गोलंदाज पाहायला मिळतील वाकलन टीम कडनं. आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज बालाराम पाटील ज्यानं बलिराम पाटील आहेत. डाव्या हाताचा फलंदाज. पहिल्या चेंडूला त्याने फेस करत असताना सिंगल काढली गेले. तदनंतर आता स्ट्रायकर एंडला चेंडूची लाईन. यस, पंचाचा सिग्नल आलाय. इज द वाईट खराब होती. याचा गोलंदाज प्रतीक भोईर. डाव्या हाताचा गोलंदाज आणि समोर डाव्या हाताचा फलंदाज. हे बॅटल भरपूर चांगलं रंगलं जातं सातत्यानं. परंतु या मॅच मध्ये काय रंगलं जाईल. स्लॉट मध्ये चेंडू ड्राईव्ह केला. ऑन साइडला अलांग द कार्पेट. खेळाडू आहे. 1 धाव कंप्लीट. सचिन होते अगदी काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. 1च धाव पाहायला मिळतोय आणि खुश असेल मी बने देसाई संघ, कारण का स्ट्रायकर एंडला साई मात्रे फलंदाज पाहायला मिळेल ॲज अ ओपनर, ज्यानं आतापर्यंत 4 चेंडू खेळलेत, 5 धावा आणि त्याच्यामध्ये एक चौकार दाखवला गेलाय 5 धावेमध्ये. धावपलकावरती 9 लागतात. गडी बाद झालेत आतापर्यंत फक्त 1च. सलामीर जितू पाटील परतले गेले. 0 धावसंख्येचं त्यांनी योगदान राहिले गेले. नेक्स्ट बॉल. गोलंदाज प्रतीक भोईर. स्ट्रायकर एंडला साई. इथे लाऊडली अपील होती परंतु बॅटची कट लागली गेली. पंचाचा इशारा आलाय. सिंगल पाहायला मिळेल. पुढील सामना तुम्हाला पाहायला मिळेल नारिवली विपक्ष मानपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन्स टॉस साठी यायचे. चला, नारिवली विपक्ष मानपाडा, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉस करीता यावा. मागच्या चेंडूवरती एक सिंगल पाहायला मिळेल. स्ट्राइक रोटेट. आता बलिराम आलेत. फटका स्लॉट मध्ये कॅचची संधी आहे. इथे मात्र झेल टिपला जातो सचिनच्या माध्यमातून. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा झटका लागतोय देसाई टीमला. बलिराम पाटील बॅक टू द पवेलियन.
रिप्ले ॲक्शन मध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती तुम्ही पाहिलं गेलं रिप्ले ॲक्शन कशा पद्धतीनं अगदी सूर्याची किरण समोरून येत असताना सुद्धा सचिन हा चांगला झेल टिपला गेला. तेवढं सोपं काम नाहीये. संध्याकाळचं सत्र डे नाईटचं फॉर्मॅट अगदी नेक्स्ट मॅच तुम्हाला अंडर द फ्रंट लाईटमध्ये खेळताना पुढील सामना कदाचित तुम्हाला पाहायला मिळेल. फ्रंट लाईट्स थोड्याच वेळानं खरं तर चालू केलं जातील आणि तिथे पहिला सामना असेल तो म्हणजे फ्रंट लाईटच्या खाली, तो म्हणजे नारिवली विपक्ष मानपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन्स चला टॉससाठी यायचं आहे. विकेट्स मिळाले मागच्या चेंडूवरती. बलिराम पाटील हे बाद झालेत. नवीन फलंदाज नितीन पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेत. धावपलिकावरती 10 म्हणजे अजूनही 18 धावांची गरज आहे आणि चेंडू इथून शिल्लक आहेत ते म्हणजे 15 चेंडू आणि 18 धावांची गरज. नेक्स्ट बॉल. गोलंदाज तयार आणि समोर नितीन पाटील. यॉर्करची सबर दाखवली गेली. चेंडूला खोदून काढले. जशी गोपणी फिरवाय त्या पद्धतीने बॅटला फिरवली गेले. दुसरी धावेचा इथे धोका निर्माण होत आहे नॉन स्ट्रायकर एंडला आणि इथे फैकी थोडीशी मी म्हणे दूरवरती राहिली गेली आणि 2 धावा कंप्लीट. प्रयत्न भरपूर चांगला होता. फिल्डिंग चांगली राहिली गेली परंतु थ्रो फेकते वेळेस अगदी तिथे थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. ऑन दी स्टंप परफेक्ट थ्रो आला असता तर कदाचित इथे साई मात्रेला परतावाही लागला असतं. 2 धावा पाहायला मिळतील. 2च्या मदतीने नितीननं स्वतःचं खातं उघडलं गेलंय. धावपलिकावरती 12. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 14 आणि गरज आहे इथून ती म्हणजे 16 धावांची. बॅटची एज लागली आहे. इथे मात्र फिल्डिंग खराब होत आहे. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या रिजनला. इट्स अ 4 रन. त्यानंतर शॉट फाईन लेगला असलेल्या क्षेत्रक्षकाला चेंडूनं बीट केला आणि चेंडू सरळ सीमा पलीकडे चौकार पाहायला मिळालं. 16 धावा धावपलिकावरती लागल्या गेल्यात. विकेट्स मायने नाही आहेत परंतु याच इथे पायचीत पकडला जाईल. LBWच्या माध्यमातून अजून एक हादरा मिळतो देसाई टीमला. फलंदाज नितीन पाटीलला परतावा लागेल. धक्का क्रमांक 3. चेंडू इथून आपण विचार केला तर या षटकातील 2 षटक समाप्त झालेत म्हणजे 12 चेंडू आणि अजूनही 12ची गरज आहे. बॉल टू रन. अगदी क्लोज एन्काउंटर जरूर तुम्हाला पाहायला मिळतोय. जसजसे चेंडू डॉट जातील विकेट्स मिळतील तर मी म्हणेल वाकलन संघ जरूर या मॅच मध्ये कमबॅक करेल परंतु एखाद मोठा फटका या मॅच मध्ये त्यांना बाहेर घेऊन जाईल आणि देसाई टीमला एक्झॅक्टली तेच हवंय. परंतु साई मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये म्हणजे देसाई संघ खरं तर या मॅच मध्ये तुम्हाला जरूर फ्रंट सीट वरती पाहायला मिळतोय कारण का ओपनर साई मात्र त्याच्या बॅटने एक चौकार पाहायला मिळाला परंतु नितीन पाटीलनं चांगलं कार्य केलं. अगदी 3 चेंडू खेळला गेलात आणि 6 धावेचं योगदान दिलं. महत्वपूर्ण असतील त्या 6 धावा या मॅच मध्ये व्हॅल्युबल रन आहेत कारण का संघ थोडासा बॅकफुटवरती होता. जर चौकारी नसता लागला नितीनच्या बॅटनं तर कदाचित धावा अजून तुम्हाला कमी पाहायला मिळाल्या असत्या आणि 12 मध्ये कदाचित 16 राहिल्या असत्या. गोलंदाज वाकलन टीम कडनं 3रं षटका जमानकरी गोलंदाज सचिन दादा नाव काय? संजय जोशी. 12 चेंडू 12ची गरज. समोर साई मात्रे हा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल ऍज अ ओपनर आणि त्यांची साथ देतील खरं तर दिलीप पाटील नॉन स्ट्रायकर इंडला. 12 चेंडू 12चं समीकरण. व्हॅल्युबल विकेट. महत्वपूर्ण विकेट होती वाकलन टीम साठी आणि गोलंदाज संजय जोशीने मात्र ती मिळून दिले. चांगली साथ लाभली गेली यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आणि 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद.
विकेट होती आणि साही मात्रेची ती खरं तर गोलंदाज संजय जोशीनं मात्र मिळवली गेली. यष्टीरक्षकाची भरपूर चांगली साथ राहिली गेली. मिस्टामिक स्ट्रोक अगदी मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये ही मात्र व्हॅल्युबल विकेट मिळाली गेली आहे वाकलन टीमला. आता मात्र मी म्हणेल वाकलन संघ भरपूर खुश असेल कारण काय जवळपण साई मात्र परतला गेलाय. धक्का क्रमांक 4 पाहायला मिळाला. मीडियम फास्ट गोलंदाज संजय जोशी यश मिळालंय. नवीन फलंदाज हनुमान पाटील आलेत. पाटील बंधूची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. दिलीप पाटील आणि हनुमान पाटील. चेंडू शिल्लक आहेत 11 आणि गरज आहे 12 धावांची. चला वाकलन टीम सूर्योदय खरं तर सूर्यास्ताला चाललाय समोरच्या दिशेला तुम्ही पाहू शकता. परंतु फ्रंट लाईन्स अजूनही चालू झाल्या नाहीयेत. खरं तर हा सामना फ्रंट लाईन्स चालू होण्याच्या आधी संपायला हवा याची दक्षता घ्या आपण वाकलन संघ. नेक्स्ट बॉल गोलंदाज तयार संजय जोशी आणि समोर हनुमान पाटील आहेत. सॉफ्ट हँडल बॅटचे पेस बॅटचा चेहरा ओपन केलाय. चेंडू चाललाय गलीच्या रिजनला. दुसरी धावाचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण आहेत. तारंबला उडाली मी म्हणेल वाकलन टीमच्या खेळाडूमध्ये. या चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळतात. 2च्या मदतीनं धावपलकावरती आता लागल्या गेल्यात 18 धावा. 10 चेंडू शिल्लक आणि 10 धावेची गरज आहे. आधीच्या चेंडूवरती विकेट आणि मागच्या चेंडूवरती थोडीशी तारंबला जडू उडाली गेली कारण का आय थिंक तिथे एकच धाव व्हायला हवी होती. परंतु थोडंसं खराब क्षेत्ररक्षण तदनंतर फेकी थोडीशी खराब राहिली आणि तिचा फायदा मिळाला देसाई टीमला. 2 धावा प्रस्थापित केल्यात. भरपूर चांगली रनिंग बिटवीन विकेट 2 फलंदाजामध्ये. पुढचा चेंडू सॉफ्ट हँडलने अगदी चेंडू गलीच्या रिजन रनआउटचा धोका आहे. परंतु पंचांनी दर्शवलं गेलंय की फलंदाज सुरक्षित आहे. म्हणजे 1 धाव कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 19 धावा धावपलकावरती. चेंडू शिल्लक आहेत इथून मात्र 9 आणि 9ची गरज. 9 चेंडू 9 धावेची गरज. डॉट चेंडू असायला हवेत वाकलन टीम कडनं नाहीतर विकेट्स. कारण का वाकलन टीमला या मॅच मध्ये जर का जिंकायचे असेल तर डॉट आणि विकेटची गरज आहे. कारण का धावा तुम्ही वाचवणं थोडंसं अवघड आहे. 9 मध्ये 9 इझिली बनते. परंतु देसाई टीमला फक्त एका चेंडू मागे एका धावायची गरज आहे. त्यांच्यासाठी सामना भरपूर सोपा आहे परंतु वाकलन टीमसाठी अवघड आहे. परंतु वाकलन टीमने असे सामने बऱ्याच वेळा जिंकल्यात. परंतु देसाईच्या अगेन्स्ट खेळत असताना काही त्यांना मात्र खेळ अवघड राहिला गेलाय यंदाच्या अंगामध्ये. नेक्स्ट बॉल मिश्रित गोलंदाजी बॅटची आहे जिथे मात्र चुकी घडते. चेंडू चाललाय थर्ड मॅन रिजनला. चौकार. क्या बात है. जर का आधीच मी म्हणेल फर्स्ट स्लिपला जर का खेळाडू तैनात असतात तर कदाचित तिथे विकेट मिळवली असती. फलंदाजाचं सेलिब्रेशन सांगून जातो की हा चौकार किती महत्वपूर्ण आहे. 8 चेंडू शिल्लक 5 धाव्याची गरज. या चौकाराने मी तर म्हणे देसाई टीमसाठी जवळ विजयाच्या उंबरठ्याजवळ नेऊन ठेवणारा हा चौकार पाहायला मिळतोय. चेंडू अजून शिल्लक आहेत 8 आणि गरज आहे 5 धाव्यांची. गोलंदाज संजय जोशी भरपूर चांगली गोलंदाजी करतोय परंतु क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आता मात्र त्याला साथ मिळत नाहीये. जर आधीच्या चेंडूवरती ही फिल्डिंग सजावट राहिली असती तर कदाचित इथे एखादा विकेट पाहायला मिळाला असता. कारण त्या टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेला वळलं गेलं होतं आणि ती खासियत राहिली गोलंदाज संजय जोशी कडनं. मीडियम फास्ट गोलंदाज शॉट अँड पुल. विजयाचे दरवाजे याही चेंडूवरती उघडले जातील काय. चेंडूला अडवले गेलंय आणि इथे 2 धावा कंप्लीट. फ्रंट लाईन्स ऑन केल्या गेल्यात. दोन धावा इथे मात्र अजूनही कंप्लीट होतात. सामना आता विजयाच्या उंबरठ्यावरती देसाई टीमसाठी. 25 धावा धावपलकावरती. 7 चेंडू शिल्लक 3 धावेची गरज. कदाचित याही चेंडूवरती विजयाची मोहर उमटवली जाईल का. फलंदाज दिलीप पाटील कडनं क्षमता आहे या फलंदाजाकडे. नेक्स्ट बॉल आडव्या बॅटनं स्क्वेअर लेग डिपार्टमेंटला. तिथे मात्र खेळाडू आहे. चांगली फिल्डिंग
अगदी कमलाकर होते. तिसरी धावेचा प्रयत्न, 3 धावा ही पूर्ण आणि विजयाचा ठसा उमटवला गेलाय. याच चेंडूवरती 3 षटकामध्ये सामना जिंकला गेला देसाई टीमनं आणि यंदाच्या हंगामामध्ये 3-0 पुढे सरकला गेलाय. कॉंग्रॅच्युलेशन देसाई टीम आणि हार्ड लक वाकलन संघ. परंतु या स्पर्धेमध्ये वाकलन संघ आपण आलात, भरपूर चांगला खेळ दाखवला.